तर तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केल्या आणि तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की या युट्यूबरने काय केलं जो की इतक्या कमी व्हिडिओमध्ये इतके मोठे सबस्क्रायबर मिळवले। तर बघा याचे इतके मोठे सबस्क्रायबर मिळवण्याच्या मागे सिंपली 4 रिझन आहेत आणि फोर्थ वाला तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय याचा चॅनल ग्रो पण नसता झाला। फर्स्ट रिझन आहे कॉमेडी, अशी रिलेटेबल कॉमेडी जे की विदर्भ साईडचे लोक चांगल्या प्रकारे रिलेट करू शकतात, जे की गावठी भाषेत आहे आणि याची भाषा पण थोडी गावठनड आहे आणि भारतात जास्तीत जास्त युजर्स हे गावाकडचे आहेत, त्याच्यामुळे गावाकडचे लोक जास्तीत जास्त रिलेट करू शकतात। आणि सेकंड इज थंबनेल। बघा कुठं 8 मिलियन वाला युट्यूब चॅनल आणि कुठं बघा याच्या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे आणि याचे थंबनेल खूप क्लिकेबल पण आहे बाकीच्यांपेक्षा। आणि थर्ड इज अ बॅड वर्ड्स, जो की याच्या युट्यूब चॅनलला ग्रो करण्यासाठी चांगला पुश मिळाला। याचे यूज कॅरी मिनाल्टी, विश यादव आणि पुन्हा मोठे मोठे क्रिएटर्स यूज करतात लोकांना रिलेट करण्यासाठी, कारण की असे बॅड वर्ड्स यूज केल्याने लोकांना वाटते की हा तर आपल्यासारखंच आहे, त्याच्यामुळे लोकांना पुन्हा पुश मिळते व्हिडिओ बघण्याला। आणि या युट्यूबरचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ज्याच्यामुळे हा ग्रो होऊ शकला, जर नसता याचा युट्यूब चॅनल डेट पण झाला असता। तर बघा कोणताही बिझनेस ग्रो करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे मार्केटिंग, जो की याची फ्री मध्ये झाली। कोणतेही युट्यूबर्स युट्यूब चॅनल चालवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात मार्केटिंगसाठी, ठीक आहे, जी फ्री मध्ये झाली। याने काय केले की इंस्टाग्रामवर आपले व्हिडिओ बनवले जे आपल्या स्टाईलमध्ये, आणि याने भारताचे जास्तीत जास्त लोक इंस्टाग्रामवर टाइम स्पेंड करतात, त्याच्यामुळे याने आपले व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट केले, तिथून याला इंस्टाग्रामवर फॉलोअर्स मिळाले आणि मग याने फॉलोअर्स युट्यूबवर शिफ्ट केले, त्याच्यामुळे याचे युट्यूब चॅनल ग्रो होण्यास चांगला मदत मिळाली, जो की इतक्या कमी व्हिडिओमध्ये इतके मोठे सबस्क्रायबर मिळवले। याचा रिझन हाच आहे।